नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजची दिवसभरातली मोठी बातमी। मिलिंद देवरा आज दुपारी 2 वाजता शून्य गटात प्रवेश करणार आहेत। मिलिंद देवरा यांनी आज वर्षा बंगल्यावरती पक्ष प्रवेश करणार असल्याचं सांगितलंय। मिलिंद देवरांचा राजीनामा काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे। मिलिंद देवरा यांच्याकडनं काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं ट्विट त्यांनी केलेलं आहे। आणि आता राजीनामा दिल्यानंतर दुपारी 2 वाजता वर्षा या निवासस्थानी ते पक्ष प्रवेश करणार आहेत। अधिक माहिती घेणार आहोत गिरीश गायकवाड यांच्याकडनं। गिरीश, खरं तर एकीकडे राजीनामा जो आहे मिलिंद देवरा यांनी दिलेला आहे आणि शून्य गटात पक्ष प्रवेश येत्या काळामध्ये दक्षिण मुंबईत टक्कर जी आहे ठाकरे गट आणि शिंदे गट पाहायला मिळू शकेल। नक्कीच अटीतटीचा सामना होणार आहे आणि अगदी चुरचीचा सामना असेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मी सध्या मिलिंद देवरा यांचं पेडर रोड इथल्या निवासस्थान असलेल्या रामालयम या इमारतीखाली उभा आहे। सर्व तयारी झालेली आपण पाहतोय, पोलिसांचा देखील बंदोबस्त आहे, गाडी लागलेली आहे आणि अवघ्या काही वेळात मिलिंद देवरा जे आहे ते याच ठिकाणी पोहोचतील, गाडीत बसतील आणि मग सिद्धिविनायकाचे आधी दर्शन घेतील। त्या ठिकाणी सदा सरवणकर सुद्धा असणार आहे आणि यानंतरचा जो प्रवास आहे तो त्यांचा वर्षा बंगल्यावरती असणार आहे। त्यापूर्वी ते बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला देखील वंदन करणार आहे आणि इथली सगळी जर तयारी पाहिली तर आपण पाहतोय की काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जोरदार घोषणाबाजी सहित मिलिंद देवरा या ठिकाणाहून निघणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। मिलिंद देवरा शपथनिक आधी त्या ठिकाणी पोहोचतील सिद्धिविनायकला आणि यानंतर मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करतील। 55 वर्षाचा जो घरोबा त्यांचा काँग्रेससोबत होता त्याला त्यांनी आता विराम दिलेला आहे। काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि कुठे ना कुठे नाराजी होती। त्यांना खरं तर भाजपमध्ये जायचं होतं, पण भाजपची ही जागा नाहीये, ही जागा अधिकृतरित्या शिवसेनेची आहे आणि त्यामुळेच भाजप करवी वाया भाजप ते शिवसेनेमध्ये पोहोचले अशी माहिती आहे। आणि यामध्ये सगळ्यात मोठा जो टास्क आहे तो प्रफुल्ल पटेल आणि श्रीकांत शिंदे यांना देण्यात आला होता मिलिंद देवरा यांना शिवसेनेमध्ये आणण्यासाठी आणि त्यामध्ये सुद्धा ते यशस्वी झालेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आता ही जागा जेव्हा लढली जाईल तेव्हा थेट जो सामना आहे दक्षिण मुंबईचा लोकसभेच्या जागेचा तो अरविंद सावंत आणि मिलिंद देवरा यांच्यामध्ये होणार आहे आणि चुरशीचा सामना ठरेल का हे पाहणं सुद्धा प्रज्ञा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून मिलिंद देवरा हे आपल्याच पक्षामध्ये नाराज होते, धुसफूस सुरू होती। महाविकास आघाडीमधून ही जागा जी आहे ती अरविंद सावंतांना देणार असं सुद्धा वारंवार संजय राऊतांनी म्हटलं आणि त्यामुळे त्यांची नाराजी आता उघडपणे जाहीर झाली आहे।